प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवल्यात युरियाचा काळा बाजार, 334 बॅग जप्त, तिघांवर गुन्हा. युरिया खताच्या काळा बाजार प्रकरणी कृषी विभागाने येवला तालुक्यातील महालखेडा पाटोदा येथील कृषी सेवा केंद्रावर छापा कारवाई करून तब्बल 334 युरिया बॅगचा साठा जप्त केला. या प्रकरणी दुकानदारासह तिघांवर कारवाई करत फसवणूक व अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुनील विटनोर व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हितेंद्र पगार यांनी संबंधित कृषी केंद्रांची तपासणी केली. ई-पॉस मशीनमध्ये 667 युरिया बॅगचा साठा दाखवला जात असताना प्रत्यक्ष दुकानात फक्त 333 बॅगा आढळल्या. उर्वरित 334 बॅगांबाबत दुकानदाराकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. कृषी विभागाने खुलासा करण्यासाठी 2 दिवसांची मुदत दिली होती. दरम्यान 13 मे रोजी रात्री कृषी विभागाच्या पथकाने पुन्हा छापा टाकला असता यातील गैरव्यवहार उघडकीस आला. सटाणा येथील सचिन एजन्सीचे आनंद बम यांनी ट्रान्सपोर्टरच्या मदतीने 667 बॅगांची खोटी बिल्टी तयार करून प्रत्यक्षात कमी साठा पाठवल्याचे समोर आले. कारवाई सुरू होताच उशिराने आणलेला 334 बॅगांचा साठा पथकाने जप्त केला. या प्रकरणी धनंजय छाजेड, जयदुर्गा कृषी सेवा केंद्र महालखेडा, आनंद बम, सचिन एजन्सी सटाणा आणि नवीन शिंगी ट्रान्सपोर्ट मनमाड यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने दुकानातील साठा, रजिस्टर, बिल पुस्तके, 13 ट्रान्सपोर्ट बिल्ट्या आणि 11 टॅक्स इनव्हॉइस जप्त केले आहेत. तसेच सुमारे 88,578 रुपये किमतीचा युरिया साठा विक्रीबंद आदेशाने जप्त करण्यात आला आहे. कारवाई येवला पंचायत समितीचे खत नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी सुनील विटनोर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हितेंद्र पगार, मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला.